अजित पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर पवार गटाकडून अजित पवारांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून एकमेकांवर सातत्याने टीका केली जाते. आता दादांच्या एका ट्विटमुळे पवार गटाला दादांच्या राष्ट्रवादीवर टीका करण्याची नामी संधी चालून आली. त्याचं झालं असं, अरुणाचल प्रदेशच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली. या भेटीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. या भेटीबाबत ट्विट करताना अजित पवारांनी आमदारांनी भेट घेतली असा उल्लेख केला. आता या उल्लेखामुळे शरद पवार गटाने ट्विट करत अजित पवारांना टोले लगावलेत. अजित पवार त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, अरुणाचल प्रदेशमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आणि पदाधिकारी यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचं मनापासून स्वागत केलं. या भेटीदरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा पार पडली. आता दादांच्या या ट्विटला शरद पवार गटाकडून उत्तर देण्यात आलंय. शरद पवार गटाच्या ट्विटमध्ये म्हटलंय, काय अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रवादीचे आमदार? अहो, अरुणाचल प्रदेशमध्ये गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सहभागच घेण्यात आला नव्हता. मग आमदार झाले तरी कधी? आता अदृश्य शक्तीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे आमदार अरुणाचल प्रदेशच्या यादीत दाखवले असतील तर ती वेगळी गोष्ट आहे. अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये तितकाच फरक आहे जितका महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये फरक आहे. हे समजणं अत्यावश्यक आहे. आता घटनाबाह्य पद्धतीनं सत्तेवर आल्यानंतर हा राज्यातील फरकांचा गोंधळ उडणारच म्हणा. त्यामुळे ज्या भाजपसोबत आपण गेलात त्यांच्या खोटं बोल पण रेटून बोल या परंपरेचा वाण नाही, पण गुण लागला हे दुर्दैव. आपला रोखठोक बाणा अजूनही शाबूत असेल तर चूक स्वीकारा, पण भाजपप्रमाणे ट्विट डिलीट करू नका ही नम्र विनंती. आता शरद पवार गटाने हे ट्विट डिलीट करू नका असं म्हटलं असलं तरी अजित पवारांनी चुकलेलं ट्विट डिलीट केलंय आणि प्रफुल्ल पटेल यांनी केलेलं ट्विट रिपोस्ट केलंय. आता यावर शरद पवार गट आणखी काही ट्विट करतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका.